तू काय रे बाबा? काय झालं? इथे का झोपलेस तू? ते मी ओमी, सगळं काही ठीक आहे ना? हो, सगळं काय ठीक आहे. चिल. सगळं ठीक आहे तर मग तू इथे का झोपला होतास? ऍक्च्युली मी ना थोड्या वेळात बाहेर जाणार आहे, त्यामुळे इथे झोपू नये. एवढ्या उशिरा? हां, माझा फ्रेंड आहे ना कल्पेश, त्याची बर्थडे पार्टी आहे, सो त्याच्याकडे आम्ही नाईट आउट करणार आहे आज. मी आता लग्न झालंय तुझं, असं रात्री बेरात्री बाहेर जाणं, पार्ट्या करणं, नाईट आउट वगैरे करणं बंद करा. बी रिस्पॉन्सिबल. एनिवे, सही, चला आपण निघूयात. हा नक्की पार्टीला जायचं आहे म्हणूनच इथे झोपला असेल ना? सई, चला. हो. मी गाडी काढतो. देवांश, ऐका ना, मी काय म्हणते, कुठे बाहेर जाण्यापेक्षा आपण इथेच बसून गप्पा मारूया. इथे? हा, हे म्हणजे छान असं मोकळं वाटतंय ना, आणि थोड्याच वेळात राहत राणी पण फुलेल, मस्त वास येईल, छान वाटतंय इथे. आर यू शुअर? हा, नक्की. बसा ना प्लीज, बसा. छान तर वाटतंय इथे. कधी फुलणार तुमची रातराणी? थोड्या वेळात. आपण एक रुटीन करायला हवं सई. म्हणजे रोज रात्री असं घराच्या बाहेर पडायचं, छान गप्पा मारायच्या, म्हणजे दिवसाचा एंड असा छान करायचा. मग ऑफकोर्स दिवसाचा एंड जर छान झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळ पण छानच होईल, फ्रेश एकदम. काय वाटतंय तुम्हाला? हॅलो, कुठे लॉस्ट होता तुम्ही मध्ये मध्येच? काही नाही, ते ओमीचा विचार करत होते. तुम्हाला आता मगाशी सगळं विचित्र नाही वाटलं? वाटतंय ना, सगळंच खूप विचित्र वाटतंय. इतक्या चांगल्या रोमॅन्टिक वातावरणात पण माझी बायको वेगळ्याच कुठला तरी विचार करते, हे ऐकून विचित्रच वाटतंय मला. असं नाहीये देवांश. आता या दोघांनी बघा सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. लग्नाला 2 दिवस झालेही नाहीयेत की ओमी पार्टीला काय जातोय, आणि बरं पार्टीला जायचे तर बाहेर हॉलमध्ये येऊन झोपायची काय गरज आहे ना? म्हणजे त्यांच्या रूममध्ये ते झोपूच शकतात. आणि कसं आहे ना देवांश, नवीन जोडप्याला ना एकमेकांच्या सहवासाची खूप ओढ असते, तसं या दोघांमध्ये काही नाही दिसत आहे मला. एक सांगू का मी सई, मी ना मुद्दाम या गोष्टींचा काही विचार करत नाहीये, कारण तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. माझ्या मनात जर काय आलं तर मी बोलल्याशिवाय राहू शकत नाही, आणि जर मी काही बोललो आत्ता इथे तर मग तेच सेम चिडचिड, भांडण, रडारड कशाला हवंय? कोणी सांगितलं? त्यापेक्षा आपण आपलं बघू, ते त्यांचं बघते. इट्स ओके. असं कसं आपलं आपण बघूयात? लहान भाऊ येतो तुमचा, आणि त्याला कळत नसलं तरी तुमच्या सपोर्टची गरज आहे त्याला. आणि कितीही भांडणं झाली ना तरी नातं असं लगेच झटकून नाही टाकता येत. झटकून टाकत नाहीये मी सई. जस्ट मी अवॉइड करतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्या कलाने घ्यायचा प्रयत्न करतो, इतकंच. मला माहिती आहे ना, मी काही बोललो तर तो कसा रिॲक्ट करतो, कसा चिडतो, कसा वस्कन अंगावर येतो. आई पण डिस्टर्ब होते मग त्या सगळ्या गोष्टींनी, घरचं वातावरण खराब होतं. त्यापेक्षा बरंच आहे ना मी नाही पडत या सगळ्या गोष्टींमध्ये. पण देवांश, मी काय म्हणते, जरा थोडं तरी. सई, आपण बाहेर मूड चेंज करायला आलो होतो ना, आणि तुम्ही परत त्याच सगळ्या विचारांमध्ये अडकताय. सॉरी. इट्स ओके. बरं, आईस्क्रीम खाणार? चालेल. कुठला फ्लेवर सांगा, ऑर्डर करतो. तुम्हाला जी आवडेल ती. तसं नाही हो, तुम्ही सांगा ना तुम्हाला कुठला आवडेल. सीताफळ, चॉकलेट ब्राउनी, फ्रूट अँड नट, बोला. तुम्हाला जी आवडेल ती सांगा. नक्की? हो नक्की. ठीक आहे. चॉकलेट, ओके, आणि चोको चिप्स. म्हणजे कुठली खाऊ शकता तुम्ही? मला वायफाय जरा वीक आहे, मी इथे डोअरजवळ जातो. हॅलोचा ऑर्डर करून आलं, गेस आहे. तुमच्या लक्षात येत नाहीये देवांश, पण पाणी कुठेतरी नक्की मुरतंय. ओमीचं असं बाहेरून झोपणं, अंजलीने मॅडमचं एकत्र येणं, काहीतरी गडबड नक्की आहे.
सॉरी सॉरी आई, मला ना ग जागच आली नाही, मला उठवायचं ना तुम्ही. अगं मुद्दाम नाही हाक मारली मी, इतकी दमली होतीस तू काल. आता बरं वाटतंय ना? हो बरं वाटतंय. सगळं तयार आहे का? मी पुरणपोळी बनवायची ना, पुरणाच्या तयारीला हो, लागते. पुरणपोळीच करायची आता. सगळा स्वयंपाक तयार आहे, बस सॅलडचीच तयारी करते. करूया पुरणपोळ्या सावकाश. आई सॉरी ना, नेमकं सणावाराच्या दिवशी उशिरा जाग आली मला. सई, आता परत सॉरी म्हणालीस ना तर चांगला दम देई ना तुला मी. अगं काल उशिरा झोपलीस म्हणून उशिरा उठलीस, कळतं मला तितकं. आणि बरं झालं देवांशला आणि तुला एकमेकांशी बोलता तरी आलं ना. नाही तर या सगळ्या गोंधळात तुम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळच देता येत नाही. असं नाही आई, तुम्हीच नेहमी म्हणता ना की तुमच्या नंतर या घरचे मोठे आम्हीच आहोत. मग आमचाच विचार करून कसं चालेल ना. पण आई, तुम्हाला कसं कळलं की रात्री आम्ही गप्पा मारत होतो म्हणून? अगं मी म्हणाला मला सकाळी. सकाळी? अगं मी आवरून बाहेर आले तर साहेब जिमला चालले होते. अंजली उठली नाहीये का अजून? अंजली? अगं ती कसली उठते इतक्यात? काल तू उठवलंस म्हणून उठली ती. रोज जमणार आहे तिला? जमायलाच पाहिजे, जहागीरदारांची सून आहे ना ती आता. मी आले साई, आले. ये. दार पण उघडत. अंजली कुठे गेली ही? अंथरूण खाली का टाकलंय? मी खाली झोपलेला अंथरूण इथे टाकलंय. दोघांचं काय चाललंय नक्की? आई, अंजली नाहीये तिच्या खोलीत. नाहीये म्हणजे? कुठे गेली ही मुलगी? काय माहित. गुड मॉर्निंग. काय ग, कुठे होतीस? अंगणात. साई, अगं तूच मला सांगितलंस ना रोज सकाळी उठून बाहेर छान रांगोळी काढायची, तीच काढत होते. काढलीस का मग? हो म्हणजे मम्मी आता काय करू ते सांगा मला. कुठली कामं करू? किचन ना माझ्यासाठी फेवरेट आहे. सॉरी. हो ना. पण इथलं सगळं झालेलं आहे, स्वयंपाक वगैरे सगळं तयार आहे. आता फक्त पुरणपोळ्या करायच्या आहेत. बेस्ट. मी करू का पोळ्या? तुम्ही मला सांगितलं होतं ना लास्ट टाइम की मॉम कडून शिकून घे, म्हणून मी मॉम कडून शिकून आली आहे. हो, कधी शिकली? ते तू इकडे असतेस ना जहागीरदारांकडे, मी घरी होते तेव्हा शिकले. तुला माहित नसेल अगं. हा बरोबर आहे, मला कसं माहित असणार. पण चांगलं शिकलीस ना, मग आता काही टेन्शनच नाही. आज पुरणपोळ्या अंजलीच बनवेल. हा काकू, तुम्हाला खूप आवडतील माझ्या हातच्या पोळ्या. नाही नको. अगं म्हणजे पहिलीच होळी आहे तिची. नको. मम्मी, तुम्हाला असं वाटतंय का की मला पोळ्या जमणार नाहीत? नाही तसं नाही ग, जमेल तुला. पण आता जमतील ना, बोललात तुम्ही. आता मीच बनवणार. तुम्हाला खूप आवडतील माझ्या हातच्या पोळ्या आणि सगळे बोट चाटत बसतील इतक्या लुसलुशीत बनवेन मी. हा हो चालेल, नीट कर. आणि नैवेद्याच्या चाखू नकोस हा, नाही तर सवयीप्रमाणे करशील तू छान कर. हा मग तोपर्यंत सई आपण पूजेची तयारी करूया. हा चालेल. चल छान कर. ओके ठीक आहे. काय पुरणपोळीच तर बनवायची, रॉकेट सायन्स थोडीच आहे. पोळीमध्ये पुरण घुसवायचं की झाली पुरणपोळी. काम करते, मॉमला फोन करते आणि तिलाच विचारते. बोला, आली का? आईची आठवण आली? ए, तुला सांगितलं होतं ना तुझे पॉप्स येऊन गेल्यानंतर मला कळव म्हणून. केलास का मला फोन? मॉम, आता मी सासरी आली आहे. तुला माहितीये ना इथे मला खूप कामं असतात. यु नो. बाई असतात. सासरी खूप कामं असतात, माहितीये मला.
पण मी तुला सांगितलंय सुरुवातीला थोडं त्यांच्या कलाने घे, म्हणून लगेच भसाभसा काम करायला जाऊ नको, नाही तर कामाला जुमतील तुला, कळते का? पण सुरुवातीला करायला लागणार ना. तुला माहितीये का, आज मी माझ्या सासूबाईंना इम्प्रेस करायला पुरणपोळ्या बनवणार आहे. काय करणार आहेस? तुला ऐकू येत नाहीये का? अगं मी पुरणपोळ्या बनवणार आहे. सत्यानाश, अगं पहिल्यांदा काहीतरी करणार आहे. डायरेक्ट पुरणपोळ्या? अगं कुकर लावायचा, कोशिंबीर करायची, काही नाही, गेला बाजार कापाकापी चिराचिरी करून द्यायची, डायरेक्ट पुरणपोळी. तुला कळतंय का काही? मॉम, अंजलीसाठी ना काहीच इम्पॉसिबल नाहीये. ओके, तू आता मला रेसिपी सांगणार आहेस की मी ठेवू फोन? मॅडम, पुरणपोळ्या फक्त खायला सोप्या असतात, करायला नाही, कळलं का? घाट असतो. वही पेन घे, चल. वही पेन कशाला मॉम? मी माझ्या डोक्यात लक्षात ठेवेन. पुरणपोळीच आहे ना साधी. अगे ए बाई, मी सांगते ते कर कर. वही पेन घे. ओके फाईन, घेते, नोटपॅड घेते. बोल आता. आधी साहित्य सांगते. हो बरं, मला सांग, गोळ्याच्या करणार आहेस की अरे देवा, मी पण कोणाला विचारते, गुळाच्या की साखरेच्या काय कळणार आहे? बरं ऐक, अर्ध गुळ आणि अर्धी साखर घे. ठेव आता, नीट कर. आणि काय करणार आहे कोणाच ठाऊक. मॉम अगं ठेवला. कर्मा, आज पुरणपोळीच्या नावाखाली काय खायला मिळणार आहे त्या जागीरदारांना कोणाच ठाऊक. देवा वाचव त्यांना. आता नाही, हे टीव्ही आपल्याला सगळ्यांवर इम्प्रेशन पाडायचंय, या घरची क्वीन व्हायचंय, तर एवढं करायला लागणार आहे. ओके, स्टेप 1. ओके, चण्याची डाळ. ही आहे का? नाही. हा, चण्याची डाळ. ही पण चण्याचीच असते ना? गोड. आता 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हा, ही चण्याची डाळ. चण्याची डाळ. हो हो जोशीताई, हो तर. अहो कशी विसरेन, तुमच्या नावच्या 10 पुरणपोळ्या लिहून ठेवल्यात. हो हो, संध्याकाळी आलात तरी चालेल. हो, ठेवू? या मायलिकींच्या अंगात ना पोपटेपणा अगदी लोणच्यासारखा मोरलाय. या माझाच गॅस वापरणार, पुरणपोळी करण्याचं श्रेय कोण घेणार? या आयत. आणि माझी लेक मात्र तिकडे कष्ट उपसते. सईला येतात ना पुरणपोळ्या करायला, तरी तिकडे माझ्या अंजलीला का करायला सांगितले? यांना ना अशी अशी अद्दल घडवते ना आता की जन्मभर लक्षात राहील. अरे यार, अंजली, काय आहे हा सगळा पसर आणि काय करतेस? गप्प बसा, अजिबात हसू नकोस. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, नाही जमते का? मी मदत करते तुला, थांब. चल. आणि काय ग, मगाशीच म्हणालीस ना की मामीने तुला पुरणपोळ्या शिकवल्यात, म्हणून सांगत असते माणसाने नेहमी खरं बोलावं. शट अप. उगाच लेक्चर देऊ नकोस आणि दूर राहा माझ्या किचन पासून. आता वाटतोय तुला थोडासा मेस, पण होईल ते क्लिअर. थोडा? खूप मज्जा येते ना तुला. ठीक आहे, पण तू बघच, हे आता असं दिसतंय पण फायनल प्रोडक्ट ना माझं कमाल असणार आहे सई. आणि असंही आता हे किचन ना माझं होणार आहे आणि तू काहीच दिवसातून या घरातून आउट होणार आहेस, कळलं ना? आणि ते एकदा झालं ना सई, की तुझ्यासारखे 50 लोक ठेवेन मी अशी फालतूची कामं करायला. सो जा, गेट आउट ऑफ माय स्पेस. आउट, किचन मधून आउट हो. मला माझं काम करू दे प्लीज. कसं काम करते ते दिसतंय. काही हरकत नाही, खरं तर मनापासून मदत करायला आली होती मी तुझी, पण आता तुला जर माझी मदत घ्यायचीच नाहीये तर नको घेऊस. पण छान कर हा पुरणपोळ्या, सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे अशा कर. गप. अरे यार, याचं कसं काय गेलं?
यावर कोणी इन्व्हेंट केल्या त्या पुरणपोळ्या? त्या माणसाचा ना मर्डरच केला पाहिजे. म्हणजे गोळा पण होत नाहीये यार याचा. मम्मा काय मस्त स्मेल येतोय, रूम पर्यंत स्मेल येतोय पुरणपोळ्यांचं. कुठे दे ना लवकर, मला खायच्यात तुझ्या आजच्या पुरणपोळ्या. आजच्या पुरणपोळ्या अंजलीने केल्यात. अंजली घेऊन ये ना पटकन. येस 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 येस, पुरणपोळ्या रेडी आहेत. एक मिनिट. पुरणपोळ्या आत्तासाठी नाही आहेत, रात्रीसाठी आहेत. आधी होळीची पूजा होणार, मग नैवेद्य दाखवायचा आणि मग खायच्या पोळ्या. पण आई, संध्याकाळी नैवेद्यासाठी परत पुरणपोळ्या करता येतील ना. आता जर सगळ्यांना खायची इच्छा आहे तर खाऊ द्या ना. एक्झॅक्टली. तुम्हाला ना सगळ्यांना खूप आवडतील माझ्या हातच्या पोळ्या. मी ते वाढते हा प्लीज. देवांश घ्या. रिया तुझ्यासाठी. थँक्यू. पार ग बाई. आई भाजी द्या. रिया रियाला वाढा दे. आवडते का रिया तुला पण? मम्मी अहो तुम्ही घ्या ना. अगं मी घेते ना. मी नाही, तुम्ही घ्या आधी. घ्या प्लेट ती. हा सई राहिली ना. सई तुला तर खूपच आवडतील. असू दे आम्ही शेअर करतो. ओके ठीक आहे. 1 2 3 आता टेस्ट करा प्लीज. कसं आवडलं ना? खूप छान झाल्यात अंजली, खरंच छान. हो थँक्यू मम्मी. वाव अंजली, मला खरंच माहिती नव्हतं की तू इतकी चांगली कुक आहेस म्हणून. खूप टेस्टी झाल्यात पुरणपोळ्या. नॉट बॅड. म्हणजे तुझ्याकडे बघून खरंच असं वाटत नाही की तुला एवढं जमत असेल. रिया, तुझ्या ना नजरेतच प्रॉब्लेम आहे. ओमी ठीक आहे गाईज आणू नका, शांत पडा. हा नाही, एन्जॉय करा जरा पुरणपोळी. खूपच कमाल झाली हा. थँक्यू देवांश. पण आय डोंट नो वाय, पण खूप असं फेमिलियर टेस्ट वाटतोय. म्हणजे याआधी कधीतरी खाल्ल्यासारखी वाटते पुरणपोळी. तू तर याआधी घरी कधीच केली नाही ना पुरणपोळी आय गेस. नाही मी आपल्या घरात पहिल्यांदाच बनवली आज. आय डोंट नो, खूपच असं याच्या आधी खाल्ल्यासारखी वाटतंय. सई तुम्ही टेस्ट करून बघा ना. छान झाल्यात ग पुरणपोळ्या. नाही म्हणजे माझ्या ऐकून शिकलीस का तू? अगदी माझी आई बनवते ना तशाच झाल्यात. हो एक्झॅक्टली तेच म्हणलं, कुठेतरी खाल्ल्यासारखी वाटते. आईच्या हातची टेस्ट आहे. सेम हा, सेम अंजली, सेम. ते मम्मी मी आत्याकडून आणि मॉम कडून त्या दोघींनी मला बसून शिकवल्यात ना पोळ्या, त्यामुळे टेस्ट जरा त्यांच्यासारखी झालीये. करेक्ट सई, एकदम करेक्ट ओळखला तुम्ही. खरंच एकदम आईच्या हातची टेस्ट आहे. कारण की आईच्या हातचीच आहे ना ही पुरणपोळी. देवा, काय बोलतोस? अरे अंजली सकाळपासून करते पोळ्या. हो ना ग. दादा प्लीज हा. हे बघ, कॉम्प्लिमेंट देता येत नसेल ना तर वाईट पण बोलू नको. वहिनीच्या आईच्या हातच्या पोळ्या इथे कशाला येतील? अंजली तू सांगतेस की मी सांगू? नाही दादा, आता तर तू सांगच, मला पण ऐकायचंय. मैम ये तुमचा कुर्ग्या. थँक्यू. जाओ अभी जाओ जाओ. गॉड, थँक गॉड, थँक मॉम द सेवियर. आपण ते डिस्कस करूयाच तसं. या हा चालेल, मी करतो तुम्हाला फोन. या या. पुरणपोळीची रिसिप्ट.
ही आहे त्याची रिसिट. कसं आहे ना अंजली, आपण आपलं खोटं कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपत नसतं. कधी ना कधी कसं ना कसं ते बाहेर पडतच. करेक्ट आहे दादा तुझं. म्हणूनच असं तोंडावर पडायला होतं. रिया इनफ. अंजली, पण खरंच हे असं का केलंस तू? अगं तू प्रामाणिकपणे सांगितलं असतंस की नाही आहेत पुरणपोळ्या, तर मी किंवा सईनी तुला शिकवलं असतं बाळा. खोटं बोलायची काय गरज होती? सॉरी मम्मी. ऍक्च्युली मी हे सगळं ओंकारसाठी केलं. म्हणजे मला पोळ्या येत नाहीत हे जर तुम्हाला सगळ्यांना कळलं असतं तर तुम्ही उगाच त्याला नावं ठेवली असती. मला त्याचा इन्सल्ट नव्हता होऊ द्यायचा एवढंच. सॉरी. अंजली, या घरात कोणीच कोणाला नावं नाही ठेवत. आणि जर कोणाला काही जमत नसेल ना तर समजून घेतात आणि मदत करतात. यालाच तर कुटुंब म्हणतात ना. अगं वहिनी जाऊ दे ना, कोणाकडनं एक्सपेक्ट करतेस तू? तिला थोडी हे सगळं कळणार आहे. खरंच सॉरी मम्मी. खरं सांगू तर मला नाही येत फारशा पोळ्या बनवता. मला नाहीये कुकिंगचा अंदाज. आणि हे सईला माहित होतं. म्हणून मी तिची हेल्प पण मागितली, पण ती मला म्हणाली की तू आता सून आहेस या घराची, तुझी जबाबदारी आहे, ती तू पूर्ण करायला हवीस. म्हणून मी सगळं. अंजली अगं काय बोलतेस? उलट मी तुला मदत करायला. सई अगं काय बोलतेस? सई ती ऑलरेडी एम्बॅरेस झाली आहे मी, आणि तुला अजूनही तेच हवंय का? अंजली बस. कमाल आहे या मुलीची. काय म्हणायचं या मुलीला? आधी स्वतःच खोटं बोलली आणि आता रडते. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, आज परत एकदा जिंकलीस तू. ओमी अरे मी खरंच काही नाही केलंय. करेक्ट आहे, दरवेळी तू काही करतच नाही. तुझ्याकडनं गोष्टी आपोआप घडतात ना. भर सणाच्या दिवशी तू तिला रडवलं. ओमी बावळट आहेस का रे तू जरा? तुला दिसलं नाही का तुझीच बायको खोटं बोलली ते? रिया तू. ओमी जाऊ द्या, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अरे ओमी ओमी अंजली, अंजली नाही रिलॅक्स. तुम्ही इकडे इकडे. आणि आई तू पण बस ना शांतपणे बस. रिलॅक्स. फर्स्ट ऑफ ऑल या सगळ्यातनं तुमची काहीच चूक नाही, काहीच नाही.